भाविकांच्या बसला आग लागून 8 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर या आगीत 24 पेक्षा जास्त जण गंभीररित्या होरपळले आहे। त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले असून उपचार केले जात आहे। धावत्या बसला आग लागल्याची घटना घडल्यानंतर स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले। हरियाणातील नूह जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे। कुंडली मानसर पलवल एक्सप्रेसवर शुक्रवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली। भाविकांच्या बसला अचानक आग लागली। यात 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे। या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पंजाब आणि चंदीगडच्या लोकांचा समावेश आहे। ते मथुरा आणि वृंदावनात दर्शन घेऊन परत येत होते। बसमधील एका जखमी भाविकाने सांगितले की शुक्रवारी एक बस भाड्याने घेतली आणि बनारस मथुरा वृंदावन दर्शनासाठी निघालो होतो। बसमध्ये 60 लोक होती, यात महिला आणि मुलेही होती। हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते। शुक्रवारी दिवसभर फिरल्यानंतर रात्री उशिरा घरी जात असताना 1:30च्या सुमारास आग लागली। आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनी मदत केल्याने काही जणांना सुखरूप बाहेर काढता आलं। बस चालकाला आग लागल्याची कल्पना नव्हती। रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकी चालकाने बसचा पाठलाग करून चालकाला आग लागल्याची माहिती दिली। बस थांबेपर्यंत आग भडकली होती, तेव्हा ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर अग्निशमन विभागाला बोलावण्यात आलं, पण अग्निशमनाची गाडी येईपर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला होता।